नमस्ते. आज मी तुम्हाला पालक पनीर करून दाखवणार आहे. शोभा संतोष किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आता मी तुम्हाला त्याचं साहित्य दाखवते बघा. हा अर्धा जुडी पालक आहे. छान कवळा कवळा पालक, नुसते पानं घ्यायचे बघा, असे पानं. पालक आणि ही कांदा, टॅमॅटो, अद्रक, अद्रक लसूण पेस्ट, तिखट, हळद, थोडासा गरम मसाला, धने पावडर आणि ही लसूण आणि हिरवी मिरची या पालकमध्ये वाटायला, आणि हे पनीर, मीठ. आता आपण हा पालक गरम पाण्यामध्ये उकळून घेऊ. आता मी तुम्हाला दाखवते बघा. चांगलं पाणी उकळून घ्यायचं आणि हा पालक आपण त्यात टाकायचा बघा. आता आपल्याला असं वाटतं खूप आहे, तो उकळलं की एकदम कमी होऊन जातो. चांगली उकळी येईपर्यंत आपण उकळून घ्यायचा. हे बघा, असं छान आणि ढवळून घ्यायचा. तो त्याचा कलर चेंज झाला पाहिजे. फार पण उकळवायचा नाही, फक्त कलर चेंज करायचा आपल्याला त्याचा. असं छान उकळवून घ्यायचा. तोपर्यंत आपण हे पनीर, थोडे 1 चमचा तूप टाकलेले आहे, त्याच्यावर आपण हे पनीरचे पीस परतवून घेऊ. हे बघा, आता पालक आपण बॉईल करून घेतला आणि थंड पाण्यात टाकून ठेवला. आता आपण हा वाटून घेऊ, पालक, मिरची आणि हा लसूण. आता आपण त्याचं वाटण बनवून घेऊ. तोपर्यंत आपण इकडे फोडणी करूया. हे बघा, आपलं तेल तापलं की त्यात आपण जिरं घालूया. थोडंसं जिरं घालायचं. जिरं चांगलं तडतडलं की मग आपण त्यात ठेचलेला लसूण घालूया. कांदा घालूया. कांदा चांगला बारीक चिरून घ्यायचा, किसून घेतला तरी चालेल. कांदा चांगला परतवून घ्यायचा. आपला कांदा चांगला परतवून होतोय. आता आपण त्यात टोमॅटो टाकूया. टोमॅटो पण चांगला परतवून घ्यायचा. आता चांगला परतवून होतोय, तर आपण एका साईडला, थोडा साईडला करायचं. आणि आपण डाळ्या आहेत ना, फुटाण्याच्या डाळ्या, त्याचं मी छोट्या खलबत्त्यात असं थोडं पूड करून घेतलं. ते आपण परतवून घेऊ. त्यामुळे काय होईल, भाजीला चांगला थिकपणा येईल. 1 चमचा घेतलेला आहे. आता ते आपण चांगलं परतवून घेऊ. त्या भाजलेल्याच असतात, त्याच्यामुळे आपण यात मिक्स केलं तरी चालेल, त्यात परतवून घेतलं तरी चालेल. त्याच्यामुळे भाजी चांगली मिळून येते, पालक पनीर चांगलं मिळून येईल. चणा डाळीचं पीठ पण टाकतात, पण मी भाजलेल्या डाळ्यांचं पूड टाकलंय. त्यात चवीमध्ये थोडा फरक पडेल, छान लागेल चव. आता आपण यात धनेपूड, गरम मसाला, हळद आणि तिखट हे आपण टाकून घेऊ. आता हे चांगलं परतवून घेऊ आपण.
सगळे मसाले चांगले परतून घेऊ आपण आता. बघा आपण पालक वाटून घेतल्याच्यात आपण एक हिरवी मिरची आणि 2-3 पाकळ्या लसणाच्या असं आपण छान बारीक वाटून घेतलेलं आहे. बघा कलर बघा किती छान हिरवागार कलर आलाय. आणि या पालकमध्ये आयर्न असतं, भरपूर प्रमाणात आयर्न असतं. आणि छोटे मुलं खात नाही ना पालक, तर त्यांना आपण असं छान पालक पनीर बनवून द्यायचा. हे बघा कसं छान, बघा कलर बघा किती छान हिरवागार. आता पालक आपण चांगला परतवून घेऊ. हे बघा कसा कलर बघा किती छान हिरवागार. बघा पालकामध्ये भरपूर प्रमाणात आयर्न असतं, कॅल्शियम, आयर्न. हे बघा असं छान परतवून घ्यायचं. आपण हे मिक्सरच्या भांड्यातलंच आपण ते धुवून पाणी टाकूया. असं आपण चांगला पालक परतवून घ्यायचा, चांगला तेल सुटेपर्यंत मस्त. आपण त्यात थोडंसं गरम पाणी घालूया, कारण तो खूप घट्ट आहे ना, तो घट्ट झालेला आहे. आपण थोडंसं त्यात पाणी घालूया, गरम पाणी घालायचं. अजून घालावं लागेल थोडंसं. हे बघा इतपत घालायचं पाणी आपलं. जास्त पालक पनीर जास्त पातळ पण नसतं आणि घट्ट पण नसतं, असं इतपत हे करायचं. आता हे चांगलं आपण उकळून घेऊया, त्यात पनीर टाकूया. हे बघा आता कशी छान याला उकळी येऊ द्यायची. बटर ऐवजी आपण आपल्या घरातलं, मी माझ्या घरातलं साजूक तूप टाकते. हे बघा त्याच्यामुळे पनीरला छान स्वाद येईल, पालक पनीरला. आता आपण त्यात हे परतवलेले पनीर टाकूया. थोडे तुपावर परतवून घेतलेले. हे बघा आता आपण हे पनीर टाकूया. चांगलं ढवळून घेऊ. आता आपण त्यात मीठ टाकूया, चवीप्रमाणे मीठ टाकायचं. मीठ थोडं कमीच घालायचं, कारण पालकाच्या याला, पालकामुळे पालक थोडा खारट असतो ना, त्याच्यामुळे आपण मीठ कमी घालायचं. हे बघा अशा प्रकारे आपला पालक पनीर तयार. 5 ते 10 मिनटं आपण चांगलं उकळून घेतलेलं आहे. बघा कसं छान उकळी येते बघा. आता आपण सर्व करूया. हे बघा माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.